नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी बांधव आहेत. माझ्या देशावर माझं प्रेम आहे. माझ्या देशातील विविध परंपरांचा मला अभिमान आहे. या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. अशा प्रकारची प्रार्थना शाळांमधनं विद्यार्थ्यांमधनं दररोज आपण म्हणून घेतो. आपल्यापैकी प्रत्येकाने शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये अशा प्रकारची प्रार्थना म्हटलेली आहे. या पाठीमागचं कारण काय? तर लहानपणापासूनच देशप्रेम, बंधुभाव ह्या सगळ्या भावना मुलांमध्ये रुजवणं. खरं तर भारतासारखा देश जो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे, जिथे लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य असतं, असा देश की ज्या देशामध्ये विविध जाती, धर्म, पंथ, विविध भाषा बोलल्या जातात, अशा वैविध्याला भारतीय या एका धाग्याने आपण एक सुंदरतेची माळ गुंफलेली आहे. आणि हे आपल्या भारताचं, आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे. जगाच्या पाठीवर आपण या वैशिष्ट्याने ओळखले जातो. हे सगळी वस्तुस्थिती असली तरी देखील मंडळी, आपण जसे जसे आधुनिक होत आहोत, जसं जसं आपण प्रगत होत चाललेलो आहोत, तसतसं मग भाषाच्या माध्यमातून भांडणं किंवा प्रांताच्या माध्यमातून वाद, अशा पद्धतीचं जे वातावरण निर्माण होतं, याच्या पाठीमागे काय कारणं असू शकतात? मुळात तरुण वर्ग अशा सगळ्या विघातक कृत्यांकडे का वळतो आहे? अशा कुठल्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत ज्या या तरुणांचं डोकं भडकवण्याचं काम करत आहेत? आणि मग या सगळ्यामध्ये या तरुणांना किंवा संपूर्ण जनतेला एक धाग्याने जोडण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो, याच विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारण मंडळी, 14 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकात्मता सप्ताह म्हणून आपण साजरा करत आहोत. आणि त्या अंतर्गत प्रत्येक दिवशी महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम हाती घेत आहे किंवा देश पातळीवर भारत सरकारच्या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम आपण दररोज करत आहोत. आजचा तसाच महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आजचा आपला कार्यक्रम आहे. या विषयावर बोलूयात आणि त्यामुळेच आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा आहे. विषय बघूयात, राष्ट्रीय एकात्मता, काळाची गरज. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेला आहे प्रकाश गंगाधर पाठक यांना, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत व्यवसायाने, पण त्यांनी कॉमर्स मॅनेजमेंटमधून प्राध्यापक ते होते. या विषयाच्या संदर्भात त्यांनी शिक्षण दिलेलं आहे आणि सध्या ते नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचे कार्याध्यक्ष आहेत. दुसरे जे आपले पाहुणे आहेत ते आहेत जाहिद भट. हे व्यवसायाने वकील आहेत. इंटरनॅशनल पॉलिटिकल अफेअर्स यामध्ये सध्या ते मास्टर्स करत आहेत आणि जागो भारत या अभियानाशी मागील 12 वर्षापासून ते जोडले गेलेले आहेत. मंडळी, यांच्याशी चर्चा करूया. तुमच्या मनातल्या प्रश्नांसह तुम्हीही आमच्या कार्यक्रमात जोडले जाऊ शकता. त्यासाठी लागणारे नंबर असे आहेत. बघा, आमचे फोन नंबर 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 ह्या एसटीडी कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेच सुरुवात करते. आपल्या दोघांचंही सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते. खूप महत्त्वाचा विषय आहे आपल्या देशासाठी, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी. हा जो सप्ताह आहे सर, हा फार महत्त्वाचा आहे. आणि आपण नुकतीच बघितली जी घटना झाली किंवा आता ज्या सगळ्या घटना सुरू आहेत, त्यामधनं प्रत्येकाच्या मनामध्ये देशाविषयीची भावना पुन्हा एकदा उचंबळून आलेली आहे. सगळ्यांना एकत्रितपणे सगळ्यांचं एकमत होतं आहे अशा मोठ्या मोठ्या गोष्टींच्या बाबतीत. विशेषतः आपण देशाचं स्वातंत्र्य या विषयावर जेव्हा बोलतो किंवा परकीय आक्रमणापासून आपण जेव्हा स्वतःचा बचाव या मुद्द्यांवर येतो, तेव्हा सगळेजण जागृत होतात, देशाच्या बाजूने खंबीर उभे राहतात. हा अनुभव आहे आपल्या देशाचा सर. पण एकूण आपण राष्ट्र, राष्ट्रीय एकात्मता असा विचार केला तर राष्ट्र म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मता ही संकल्पना काय आहे, सुरुवातीला त्याच्यावर बोलूयात सर. नमस्कार. अतिशय उत्तम अशा या सप्ताहामधल्या कार्यक्रमासाठी येता आलं, याचा मला विशेष आनंद आहे. राष्ट्रीय एकात्मता ही खरं म्हणजे आपली भावनिक असलेली बाब आहे असं मला अतिशय प्रामाणिकपणे वाटतं. राष्ट्र हा शब्द उच्चारल्याबद्दल आपल्या देशातल्या कोणत्याही व्यक्तीच्या मनात ज्या भावना उचंबळून येतात त्या या मातेपोटी असलेल्या आस्थेचा, अभिमानाचा उल्लेख करणारे असतात. हा देश एकसंघ राहिला तरच हा देश समर्थ होईल, तरच या देशाच्या समृद्धीलाही अर्थ राहील. आणि म्हणून या देशाच्या ज्या विविध परंपरा आहेत, या देशाचा जो पुरातन इतिहास आहे, या देशाची जी अतिशय आदर्शवादी असलेली मूल्यात्मक रचना आहे, याच्या अनुषंगानं या देशातल्या सर्व मंडळींचं परिपालन आपण करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आपण एकात्मता साध्य करू शकतो. आपण मगाशी प्रार्थनेमध्ये त्याचा उल्लेख केला की मी बांधील आहे या देशाची एकात्मता जपण्याकरता.
आणि एकात्मता हा स्थायी भाव असला पाहिजे, तो सातत्यानं मनात राहिला पाहिजे. तो प्रासंगिक नित्य जो निर्माण होतो तो असणं बरोबर नाही. आपली कल्पना आपल्या राष्ट्राविषयीची प्रासंगिक असत नाही. आणि जगाच्या इतिहासात आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की कुठल्याही राष्ट्रात राष्ट्राविषयीचा असलेला स्वाभिमान आपल्याला सहजपणे दिसतो. आत्ताच झालेल्या अमेरिकेच्या निवडणुकांकडे जरी बघितलं तर मला माझी अमेरिका समृद्ध करावयाची आहे असं तिथली मंडळी सातत्याने बोलत होती. बी अमेरिकन बाय अमेरिकन अशा जगातल्या अनेक ठिकाणच्या घोषणा जगातल्या प्रत्येक राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या प्रेमाचा आविष्कार व्यक्त करत असतात. कारण राष्ट्र ही संकल्पना देश या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे. देशाला भौगोलिक असलेला काहीतरी आधार आहे आणि राष्ट्राला सांस्कृतिक भावनिक असलेला परंपरेचा आधार आहे. भारत हा शब्दप्रयोग आपण जेव्हा उच्चारतो आणि ज्या मान्यवरांनी राष्ट्रीय संकल्पनेची असलेली मांडणी केलेली आहे त्यात प्रामुख्याने मी विवेकानंदांचा उल्लेख करेन की ज्यांनी राष्ट्र नावाच्या संकल्पनेला एका फार मोठ्या उंचीवर विश्वात नेऊन ठेवलं आणि त्या पद्धतीने त्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. मी माझ्या राष्ट्राचा एक घटक केवळ आहे असं नाही, मी या राष्ट्राचा नागरिक आहे असं नाही, तर मी या राष्ट्राचा सुपुत्र आहे आणि ही माझी मातृभूमी आहे. खरं म्हणजे भारत या नावाकडे आपण बघितलं तर आपल्या लक्षात असं येईल की भरत यापासून भारत हे नाव आहे. बरोबर. आणि भारत हे नाव भरतापासून आहे म्हणून आपण मातृभूमी असा उल्लेख करतो. आणि जेव्हा आपण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, त्यामुळे आपल्या मातृभूमीविषयी आपल्या आईविषयीचं प्रेम हे काही प्रासंगिक असत नाही आणि ते असूही नाही, ते असणं बरोबर नाही. खरं, बरोबर आहे. फक्त जेव्हा आपल्याला ती गरज वाटते किंवा जेव्हा असं देशावर एखादं संकट येतं तेव्हा मात्र सगळ्यांनी मिळून उभं राहणं हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो प्रत्येकाच्या मनामध्ये असतोच सर. त्यामुळे तो प्रासंगिक असत नाही असूनही तो प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरलेला असणं गरजेचंच आहे. यावर अधिक बोलूच यात, पण रवींद्र कुडाळकर पुण्यावरून आपल्याला प्रश्न विचारतात, काही बोलू इच्छित आहेत, बघूयात ते काय म्हणतात. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. प्रकाश पाटील सर नमस्कार. मला असं विचारायचं आहे की सुविचार, संस्कार, तत्व, नीतिमूल्य याचा ऱ्हास पदोपदी होताना दिसतो. याचं कारण असं आहे की झटपट पैसा पाहिजे, झटपट प्रसिद्धी पाहिजे, यश पाहिजे, यामागे लागताना हा जो नीतिमूल्य, तत्व, विचारांचा ऱ्हास होतो आहे या संबंधी देखील म्हणजे देशप्रेम म्हणा किंवा राष्ट्रीय एकात्मता म्हणा या अनुषंगानं पण हे होते आहे. तर यासाठी सकारात्मकपणे काय पाऊल उचललं पाहिजे असं आपणास वाटतं. दुसरं असं सर की चॅरिटी बिगिन्स ॲट होम याप्रमाणे प्रत्येकाने स्वतःपासून जरी सुरुवात केली दुसऱ्याला संदेश देणं सोपं असतं, पण स्वतः आपण जर ते अंगीकारलं प्रत्येकाने तर राष्ट्रीय एकात्मता चांगल्या प्रकारे वृद्धिंगत होईल असं मला वाटतं. याबद्दल आपलं काय मत आहे. आणि तिसरा प्रश्न असा आहे की दुर्दैवाने म्हणतोय मी की राष्ट्रीय एकात्मता आणि देशप्रेम या संबंधी विघातक प्रवृत्तींचा नाश करण्याच्या दृष्टीने काही कायदेशीर संलग्न गोष्टी करता येतील का? धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, तिन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत. आपण एक एक प्रश्नाचा उहापोह करूयात. सर, सुरुवातीला त्यांचा जो मुद्दा आहे की तत्व, मूल्य ह्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होतोय का आणि मग त्याचा जे परिणाम आहे, परिणाम स्वरूप आपल्याला कुठेतरी देशाच्या बाबतीमध्ये थोडासा त्याचा एक विघातक परिणाम आपल्याला दिसतोय का? काय आपलं म्हणणं याच्यावर? नीतिमूल्यांचा ऱ्हास होतोय असं आपल्याला वरकरणी दिसत असलं तरी नीतीवरची श्रद्धा कमी झालेली नाही. आणि मी एका वाक्यावरून फक्त एवढं सांगेन की अनीतिमान व्यक्तींना सुद्धा नैतिक राहण्याचा आग्रह सार्वजनिकरित्या मांडावा लागतो, धरावा लागतो. हे नीतीचं कुठल्याही जगामधल्या वातावरणामध्ये असलेला फार मोठी ताकदीचा विषय आहे. आणि म्हणून नीतीचं वातावरण नाही का नाही तर तो आदर्शवाद जो पूर्वी होता तो कमी झाला आहे. दिसणारं चित्र नीतीला संयुक्तिक नाही, पण नीतियुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सामूहिकरित्या स्वीकारली तर नैतिक वातावरणाला ताबडतोब पाठिंबा मिळतो. किंबहुना प्रत्येकाच्या मनात नीतीने वागावं असं असतं. नीतीने वागण्यासाठी तो बांधीलही असतो. वातावरणाचा त्याच्यावर एक परिणाम असा होतो की नाही वागलं नीतीने तर चालतंय ना, मग चालवायला काय हरकत आहे. आदर्श नावाचा विषय त्याच्या मनात असतोच, परंतु तो त्याच्या मनातला आदर्श परिस्थितीमुळे थोडा बिघडतो, त्याचा तोल बिघडतो. त्यावेळी
जबाबदारी सार्वजनिक किंवा सामाजिक जीवनात आपणा सगळ्यांवर अशी असते की नैतिकतेचं परिपालन करणारं वागणं हे दिसलं पाहिजे. बरोबर आहे. नैतिकतेचं बोलणं दिसतं आणि वागणं दिसत नाही, तेव्हा माणसं गोंधळतात. खरं, देशभक्ती, देशप्रेम, बंधुभाव हे सगळं बोलण्यापुरतं मर्यादित असून चालणार नाही. तुमच्या वागण्यातनं, तुमच्या कृतीतनं त्या सगळ्या गोष्टी दिसणं फार गरजेचं, हा महत्वाचा मुद्दा, आणि त्याच्यासाठी प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. आपलं काय म्हणणं आहे, त्यांचा जो दुसरा प्रश्न होता की ही माझी, तुझी, प्रत्येकाची जबाबदारी आहे, स्वतःपासून ते सुरुवात करण्याची गरज आहे, यावर आपलं काय मत आहे? आपण तरुणांच्या बाबतीमध्ये, लहान मुलांच्या बाबतीमध्ये विशेष कार्य करता देशभक्ती, देशप्रेम जागृत करण्यासाठी. त्या अनुषंगाने काय सांगता येऊ शकतं? आपण लहान असताना जेव्हा मुलांना शाळेत शिकवतो की भारत माझा देश आहे, आम्ही सगळे भारतीय, माझे भाऊ बंधू आहेत, तर जेव्हा तो वर्ग वाढत जातो, म्हणजे मोठे होऊन जातात मुलं, मग UGला येतात, PGला येतात, तर त्यांची भावना कमी होत नाही, उलट देशाप्रती भावना वाढत जाती. आणि हे जे आपण जे गरज असती ती करायची, जेव्हा ते प्रॅक्टिकल करायची वेळ येतात तेव्हा आपण तिथं कमी पडतो. माझा असं म्हणणं आहे की मी प्रत्येक भारतात बऱ्याच राज्यांमध्ये गेलोय, आम्ही जेव्हा तिथे युवन्स बरोबर संवाद साधतो, युवनशी बोलतो, तर त्यांचं म्हणणं असं, त्यांचा राग असतं, म्हणजे राग देशाबद्दल नसतं, राग असतं देशाचं चालवणाऱ्या शासनाबद्दल, की आमच्याकडे लक्ष देता जात नाही, आमच्याकडे हे होत नाही. म्हणजे त्यांनी कोणी तरी जेव्हा 1000 रुपये दिले, बाबा तू असं कर, हे कर, ते हे जेव्हा ते हे काम करतात ते आपल्याला दिसतात ना, हा देशाविरोधी काम करतो, पण त्याला त्याची म्हणजे ते 1000 रुपयाचं काम करण्यासाठी त्याला आपण म्हणजे काय ह्याचा मूळ विचार केला पाहिजे की देशाने किंवा शासनाने युवकांसाठी, खास कर युवक शिकून जातात, मोठे होतात, मग शिकल्यानंतर त्यांना कामाची गरज असते, रोटी पाहिजे, कपडा पाहिजे, छोटी छोटी गोष्टी असतात ज्यांच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि पालक पण विसरतात कधी कधी मुलांना कशी वळण लावायचे, काय, म्हणजे ते हे एक जे आपण आताच्या काळात हे फार मोठ्या प्रमाणे आपण हे माग पडतोय आणि हे कमी. म्हणजे आपण जेव्हा युवकांच्या संदर्भामध्ये काम करता आपल्याला असं जाणवतं की त्यांचे काही प्रश्न आहेत, जे प्रश्न शासनापर्यंत पोहोचावेत अशी त्यांची इच्छा आहे, आणि त्याच्यामुळे कुठेतरी अशा ज्या काही दुष्ट प्रवृत्ती आहेत त्या अशा तरुणांना, अशा युवकांना त्यांना फिरवण्याचं, देशापासून, देशाच्या ऐक्यापासून दूर नेण्याचं काम करतात, आणि तेच आपल्याला रोखायचं आहे. प्रत्येकाची ती जबाबदारी आहे, कुठल्या एखाद्या संघटनेची, सरकारची, शासनाची अशी ती जबाबदारी असू शकत नाही. सर, याच्यावर बोलूयात. भारत वावळ डोंबिवलीवरनं आपल्याला प्रश्न विचारतात, काय म्हणतात बघूया. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की संपूर्ण जगामध्ये 125 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश लोकशाही मार्गाने पुढे जात असताना आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक जाती आहेत, अनेक परंपरा आहेत, आणि त्याचप्रमाणे अनेक भाषाने हा आपला देश गुंफलेला आहे. आणि गुणागोविंदाने राहत असताना काही प्रवृत्ती अशा असतात की ती आपल्या मागासाठी काही आंदोलन करतात, आणि त्यामुळे इतर संघटना किंवा इतर समाज हा नेहमीच दुखावला जातो. तर त्यामुळे ह्या एकात्माचा याच्यावर परिणाम निश्चितपणे होत असतो. तर यासाठी आपलं काय मत आहे आणि हे आपण सविस्तर सांगावं ही विनंती आपल्याला. धन्यवाद. नक्कीच. नक्की असं विचारलं की विविध जाती, धर्म, पंथ, भाषा आपल्याकडे आहेत, आणि हे एक खूप छान मोठं सौंदर्य स्थळ आहे आपल्या देशाचं. तरी देखील आपण एका धाग्याने, भारतीय या धाग्याने गुंफलेलो आहोत, एकत्र आहोत. पण काही समाजविघातक कृत्य जे काय आहेत, काही अशी जी मंडळी आहेत, काही किंवा असे धोक्याच्या ज्या काही गोष्टी आहेत की जेणेकरून त्या स्वार्थापोटी असेल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे असेल, जे आपल्या समाजाच्या किंवा देशाच्या ऐक्याला धोका पोहोचवणारे घटक आहेत, अशा घटकांपासून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर ते मार्ग कोणते आहेत? सर, असं एक आपण इतिहासाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अशा पद्धतीने डिव्हाइड अँड रूल हो, असं काम करणारी वृत्ती समाजात सदैव असते. कारण स्वार्थी वृत्तीने पटकन काहीतरी आपल्याला मिळवायचं हा स्वभाव असतो आणि त्यानुसार माणसं वागत असतात. पण आपण या छोट्या रेषेच्या बाबतीमध्ये टीका करण्यापेक्षा आपण एक मोठी रेष उभारली पाहिजे, जी राष्ट्र नावाची आहे. वा. म्हणजे जात असेल, प्रांत असेल, पंथ असेल, धर्म असेल, याच्या पलीकडे राष्ट्र आहेत, अबाव ऑल असं ज्याला म्हणता येईल, अशी राष्ट्राची कल्पना आहे, असं मांडलं पाहिजे. एक. दुसरं, असं मांडत असताना असं जगणारी माणसं सगळ्यांच्या समोर दिसली पाहिजे. आदर्श. असा आदर्श की जे राष्ट्राच्या पुढं
नतमस्तक आहेत. बरोबर. आपण अशी वर्तमान कालखंडात अनेक नावं घेऊ शकतो की जी स्वातंत्र्यपूर्व काळात तर त्याची मालिकाच होती आणि आजच्याही काळात अशी माणसं आहेत की जी राष्ट्राप्रती समर्पित आहेत. म्हणजे छोटे विषय घेणाऱ्या माणसांना असं आपल्याला कृतीने उत्तर देता येऊ शकतं की राष्ट्र नावाचा विचार करणारी माणसं ही या ठिकाणी मोठीच होतात, मोठीच राहतात. छोटा संकुचित विचार या देशाला कधीही मोठा करू शकत नाही. पण हे समजुतीने व्यवस्थितरित्या त्यांनाही समजावून सांगण्याची गरज आहे, कारण शेवटी ही लोकशाही प्रणाली आहे. बरोबर. दुसरी एक गोष्ट, आपल्या देशाचं एक वैशिष्ट्य आहे की विविधतेत एकता. आणि विविधतेत एकतेचं जे सूत्र आहे आपल्या देशाचं, हे निसर्गाशी बांधलेलं आहे असं मला वाटतं. वा. निसर्गामधली जी समानता आहे ना, ती विविधतेत आहे, एकमेकांना समजावून घेण्यात आहे. ही विविधतेतली जी समस्या आहे ती आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने कशी समजून घेता येते याचं उदाहरण जरा वैद्यकीय शास्त्राच्या अनुषंगाने द्यायचं झालं तर, माझ्या एखाद्या अवयवाला दुखापत झाली तर त्या अवयवाला जास्त त्रास होत असतो, तो तक्रार करत असतो. पण त्याच वेळी त्याचं संपूर्ण शरीर त्या वेदनेला माझी वेदना आहे असं मानत असतं, असं शरीरशास्त्राचे जाणकार सांगतात. आणि प्रांताचा प्रश्न असेल तर त्या प्रांताला काही वेदना आहेत, ती वेदना समजून घेतली पाहिजे, ती वेदना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या वेदनेवर केवळ टीका करणं आणि ती चूक आहे, ती संकुचित आहे असं म्हणणं बरोबर नाही. ती समजावून घेतल्यानंतर त्याच्या उपायाकडे गेलं पाहिजे आणि तो उपाय त्यांना राष्ट्र नावाच्या विषयामध्ये आपण विलीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भारताची या महारथाया सारे मिळून ओढूया असं अपील केलं तर सगळेजण येतीलच. आणि म्हणून छोटे छोटे संकुचित विषय बाजूला ठेवण्यासाठी छोटे छोटे संकुचित विषय मोठं रूप घेऊनही समोर येतात. परंतु आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की असे छोटे विषय हे तात्कालिक असतात. छोटे विषय तात्कालिक मोठं रूपही धारण करतात. त्या रूपाच्या पाठीमागं काही शक्ती काम करत असतात. त्या शक्तींना वेगवेगळ्या प्रकारचा पुरवठाही असतो. तरी सुद्धा सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेलं राष्ट्रप्रेम सदैव दिसत असतं, सदैव जागरूक असतं आणि ते प्रसंगी इतकं मोठं रूप धारण करतं की या सगळ्या शक्ती या कमी वाटतात त्याच्या पुढे. बरोबर आहे, बाजूला होतं. भटजी, आपल्याला मला प्रश्न विचारायला आवडेल. आपण तरुणांच्या सोबत अनेक वर्षापासून काम करतायत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहात आपण. आता सरांनी उल्लेख केला की आदर्श व्यक्ती असं म्हटलं जातं, कितपत खरं आहे आपण तरुणांसोबत काम करता की त्यांच्या पुढे आज कोणी आदर्श नाहीयेत म्हणून थोडीशी भरकटलेली अवस्था त्यांची होते का, म्हणून चुकीच्या दिशेने त्यांची पावलं जातात का? आपला अनुभव काय आहे? आपण सरहद संस्थाच्या माध्यमातून जेव्हा फिरतो, बऱ्याच राज्यांमध्ये युवांशी संवाद साधतो, तर भारत हा माझा देश आहे तर हे तर सगळ्यांनाच हे असतं. पण रिलिजन, जेव्हा आपण कास्टिझमची बोलतो, धर्म, मला असं वाटतंय की हे धर्म हे सगळे नंतर आले पाहिजे. पहिलं जसं सरांनी सांगितलं, पहिलं देश आला पाहिजे. तर युवांशी बोलताना त्यांच्या मनात भावना आहे आणि म्हणजे भावना वाढतीये, त्यांना देशप्रेम आहे. पण त्यांच्याशी बोलताना असं जाणून येत आहे की आम्हाला गरज कशाची आहे. ते म्हणतात शिक्षणाची गरज आहे, चांगली कामाची गरज आहे. पण जेव्हा त्यांना ते काम भेटत नाही, ते शिक्षण भेटत नाही, तर कोणी आलं, एक मी जसे आपले इथं पॉझिटिव्ह नेगेटिव्ह विचार करणारे लोक आहेत, म्हणजे ज्यांना असं वाटत नाही की आपला देश शांतत राहावं, आपण एकजूट राहावं, आपण तर ते कोणी येतात त्या मुलाला सांगतात, बाबा तू हे घे, हे असं 100 रुपये तुला. म्हणजे हे जे आज घटना घडतात तर हे एक ह्याचं मोठं कारण आहे. कारण त्याला त्याचं पोट भरायचे, त्याला रोजगारसाठी काहीतरी पाहिजे, त्याला आई वडिलांना खायला घालायचे, मग त्याच्या हातात काहीच नाही. आणि शासनाने ह्याच्या करता लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी काही पॉलिसी काढली पाहिजे की. बरोबर आहे. शासनाने आणखी याच्यावर काय उपाययोजना करायला हव्यात या मुद्द्याकडे आपण येऊयात सर. पण मगाशी आपण जो मुद्दा छेडला होता त्याच्यात थोडं आणखी पुढे जायचंय मला, की आपण म्हणता की आपल्या देशामध्ये विविधता आहे. मग ही जी विविधता आहे, ही विविधता राष्ट्रीय ऐक्याला पूरक आहे का मारक आहे? काय म्हणता येऊ शकतं? 100% पूरक आहे. बरं. याचं कारण असं आहे, निसर्गानं विविधता निर्माण केली आणि निसर्ग फुललेला सदैव दिसतो.
निसर्गानं आपल्याला विविधतेचं दर्शन घडवलं. आपल्या देशात विविधतेचं तेच दर्शन, निसर्गाचं उदाहरण अशासाठी देतोय की तेच दर्शन आपल्याला दिसतं. आपल्याला वरकरणी असं वाटतं की आपल्या देशात 30-35 भाषा आहेत. आपल्या देशाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींचं मत असं आहे की आपल्या देशामध्ये 2,500 ते 2,500 हजार भाषा आहेत. 50 ते 60 किलोमीटर अंतरावर आपली भाषा बोली बदलते. तरीही माणसांमधला एवा, माणसाविषयीचं प्रेम, त्याचं अगत्य, पुरातन काळापासून चालत आलेल्या संस्कृतीच्या जगण्याच्या पद्धतीचा, त्याच्या मनावर असलेला पगडा हा आपल्याला कुठेही या देशात गेलं तर पाहायला मिळतो. आणि याचा परिणाम असा आहे की ही विविधता टिकून सुद्धा आम्ही एकत्र राहू शकतो. विविधता या शब्दाचा अर्थ असमानता नाही. बरोबर. वैविध्यता हा प्रत्येक विषयातला समृद्ध करणारा गुणधर्म आहे. त्या विविधतेत एकता साधताना एकच नीटपणे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाला इथे राहण्याचा, जगण्याचा अधिकार आहे. मोठ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ज्याला नीट जगता येत नाही, मगाशी सर म्हणाले त्याप्रमाणे, त्यांच्यासाठी काही द्वारं आम्ही खुली केली पाहिजे, त्यासाठी काही खटपट केली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपड केली पाहिजे. ते मुख्य प्रवाहात का येत नाही हेही पाहिलं पाहिजे. आणि त्याच्या जोडीला या देशाची संस्कृती, परंपरा, इतिहास, आदर्शस्थानं हेही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत करत या देशाप्रती त्याला समर्पित केलं पाहिजे. असं जर घडलं तर विविधतेतून एकतेचं दर्शन निश्चित घडेल. वारंवार एकतेचं दर्शन या देशात घडलेलं आहे आणि ते घडतही राहील याविषयी माझ्या मनात यत्किंचित शंका नाही. नक्कीच. किशोर नगरकर वरळीवरनं प्रश्न विचारतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हा, माझा जो प्रश्न आहे त्याला कृपया दोघांनी त्याच्याबद्दल विचार मांडावेत. माझा प्रश्न असा आहे की मी फॉरेनला जेव्हा जाऊन आलो, आणखी मी काय जेव्हा ऑब्झर्व केल्या गोष्टी, तर तिकडच्या लोकांना कसा अभिमान आहे आपल्याबद्दल की आय एम इंग्लिशमन किंवा आय एम जर्मन, असा जो अभिमान आहे तसा आय एम इंडियन असा कुठं कोणाला अभिमान ह्या देशामध्ये कोणालाच आपल्या देशाबद्दल ह्या तऱ्हेचा अभिमान नाहीये की बाबा मी इंडियन आहे, मी भारतीय आहे, असं कोणी म्हणताना दिसत नाही किंवा त्या तऱ्हेचा अभिमान बाळगताना दिसत नाही. ह्याचं काय कारण असावं आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत? थँक्यू सो मच. नक्कीच किशोरजी, की तेवढ्या अभिमानाने, जेवढ्या अभिमानाने परदेशी लोक सांगतात तेवढ्या अभिमानाने आपण का नाही सांगू शकत की मी भारतीय आहेत, असा जो त्यांचा अनुभव आहे, आपल्या याच्यावर काय मत आहे? देशातली राष्ट्रवृत्ती, देशाविषयीचा राष्ट्राभिमान आणि देशाविषयीचं असलेलं राष्ट्रप्रेम हे सदैव पिढीमध्ये जागृत ठेवण्याचे प्रयत्न करावे लागतात. असे प्रयत्न आपल्या देशामध्ये प्रत्यक्षात उदाहरणांच्या द्वारे प्रस्थापित कमी होताना दिसतात. आणि त्याचा परिणाम असा होतो की माणसांना तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे मी भारतीय असं सांगताना थोडा संकोच होतो. पण तो संकोच एखाद्या व्यक्तीच्या मांडणीतून का होतो? कारण त्या मांडणीतून दोष समोरच्याला दिसतील का अशी भीती असते. म्हणजे तो सुद्धा एका प्रेमाचा आविष्कार आहे असं माझं मत आहे. म्हणजे माझ्या देशाचा असलेला दोष समोरच्या माणसाच्या लक्षात येईल आणि त्यामुळे मला तो संकोच वाटतो, असं परदेशात विशेषतः घडतं. पण अशी खूप ठिकाणची उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी आपण असा अभिमानानं उल्लेख करतो आणि त्या अभिमानाच्या उल्लेखामुळं आपला देश, आपल्याविषयीची असलेली त्यांच्या मनातली ममत्वाची भावना आपल्याला जाणवते. किंबहुना खरं मोकळेपणे बोलायचं झालं तर आपण असा उल्लेख केला की मी भारतीय आहे, मी भारतातून आलेलो आहे, तर परदेशातल्या अनेक राष्ट्रांना आपल्या देशाविषयी अभिमानही आहे. नक्की. आपल्या देशाच्या परंपरेविषयी त्यांना जाणून घ्यायचं आहे. आपल्या देशात शांती, आपल्या देशात एवढ्या सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे घटक असताना ही मंडळी समाधानाने कशी जगू शकतात याविषयी त्यांच्या मनात प्रश्न आहेत. आपली कुटुंब व्यवस्था त्यांच्यासाठी फारच एक वेगळं आकर्षणाचं बाब आहे सर. कारण परदेशामध्ये आपण अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था इतर देशांमध्ये बघायला मिळत नाही. तर म्हणजे अनेक गोष्टी आहेत, आपण हा एक मुद्दा घेतला, पण असंख्य बाबी आहेत आपली संस्कृती की ज्याच्यामुळे परदेशी लोकांना आपल्याविषयीचं एक वेगळं कुतूहल आहे, आकर्षण आहे. ही माणसं असं कसं राहू शकतात यासंबंधी त्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. ते अभ्यास करण्यासाठी इथे यायला तयार असतात, येतात. आणि हे आपल्याला जाणवतं, खूप जणांच्या उदाहरणावरून जाणवतं. आणि म्हणून आपण
स्वाभिमानाने उल्लेख करत नसलो तरी सुद्धा प्रत्यक्षात आपल्या देशाविषयीची परदेशातली प्रतिमा आणि विशेषतः आता गेल्या काही वर्षात तर ती उंचावत चालली. नक्कीच. आपल्याला मिनल पटवर्धन धुळ्यावरनं प्रश्न विचारतात, त्या काय म्हणतात आधी बघूयात. हॅलो. हॅलो. हा, मी धुळ्याहून मिनल पटवर्धन बोलते. बोला. नमस्कार प्रकाश पाठक सर आणि शाहिद भट सर. मला असं विचारायचंय की नीतिमूल्य पायदळी तुडवली जात आहेत, त्यामुळे देशाची अखंडता धोक्यात येते. ठिकठिकाणी भ्रष्टाचार बोकाळला आहे. राष्ट्रीय एकात्मता काळाची गरज निश्चितच निर्माण झाली आहे. ही एकात्मता निर्माण होण्यासाठी तरुणांना, अगदी लहान वयातील मुलांनाच याचे बाळकडू मिळण्यासाठी काय करता येईल की ज्यामुळे जाज्वल्य असा राष्ट्राभिमान निर्माण होईल. तर दोघांनी उत्तर दिलं तर फार बरं होईल. धन्यवाद. धन्यवाद मिनलजी. खूप चांगला प्रश्न आहे, बेसिक प्रश्न आहे सर. आपण येणाऱ्या भावी पिढीला किंवा वर्तमानातल्या आजच्या आपल्या पिढीला आपण काय शिकवणार आहोत, कशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये हे देशाविषयीचा अभिमान, ऐक्य, बंधुभाव हा आपण उत्पन्न करणार, हा बेसिक प्रश्न आहे. आणि जर ही काळाची गरज आहे तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं. गांधींचं एक फार सुरेख विधान आहे. त्यांनी असं म्हटलंय की नॉलेज विदाउट कॅरेक्टर अर्थ नाही, सायन्स विदाउट ह्युमॅनिटी निरर्थक आहे, कॉमर्स विदाउट मोरॅलिटी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे, वेल्थ विदाउट वर्क, पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल, वर्शिप विदाउट डिव्होशन आणि प्लेजर विदाउट कॉन्शियसनेस. मला असं वाटतं की आपण ही जी दुसरी बाजू आहे ही मुलांमध्ये संक्रमित केली तर जाज्वल्य राष्ट्राभिमान आपोआप जागृत होईल. म्हणजे कॅरेक्टर, ह्युमॅनिटी, मोरॅलिटी, वर्क कल्चर, प्रिन्सिपलनं जगणं, विवेकी वृत्ती, मगाच्या 7 शब्दांमधले मी शब्द घेत, हे पहिल्या शब्दाला पूरक नसून महत्वाचे आहेत. हे त्यांना शिकवण्याची गरज आहे. 1. 2. अर्थापेक्षा मूल्य महत्वाचं असतं आणि मूल्यानं जगणारीच माणसं मोठी होतात हे शिकवण्याची गरज आहे. मॅन डझंट लिव्ह फॉर ब्रेड अँड बटर अलोन, ही लिव्हज फॉर हिज ओन सॅटिस्फॅक्शन. हे त्याला शेवटी पटतं, पण पटणाऱ्या माणसांनी छोट्या माणसांना आपल्या उदाहरणाच्या द्वारे ते अगोदर पटवून देण्याची गरज आहे. अशा पद्धतीची नीतिमूल्यांची प्रस्थापना संस्काराच्या मार्फत जर आपण केली तर मुलं उत्तम रीतीने भावनिकरित्या पुढे येतील. तरुण पिढी सुद्धा येईल. तरुण पिढीला या देशासंबंधीचं असलेलं आकर्षण हे फार चांगलं आहे, पण या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष कृतीने त्यांच्या समोर आणल्या पाहिजे. बरोबर आहे. जाहीर जे आपण काम करता या क्षेत्रामध्ये तरुणांबरोबर, लहान मुलांसोबत, आज परकीय सगळ्या गोष्टींचं जे काही आक्रमण आपल्याकडे होत आहे, मुलं वाचनापासून थोडे दूर जात आहेत, त्याच्यामुळे आपल्या देशाच्या विषयीचं जे काही लिखाण आहे, साहित्य आहे, हे वाचनात येत नाहीये. परकीय गोष्टींचं सगळंच आकर्षण आहे. अशा सगळ्या वातावरणाचा राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम होतोय का, काय चित्र दिसतं? आणि मग मुलांना विशेषतः या सगळ्या गोष्टींकडे पुन्हा ओढून घेण्यासाठी आपण वेगवेगळे छोटे छोटे काय उपक्रम करू शकतो असं वाटतं? आताच्या ह्या काळात युवा पिढी समोर आदर्श नाही आणि आता जे काही राहिले त्यांना वाचन केलं पाहिजे, पुस्तक वाचलं पाहिजे. आता आमच्या समोर खूपच मोठा आदर्श एकच आहे, तो आहे साहित्य. साहित्यामध्ये जर आपण वाचलं, आपला इतिहास खूप मोठा आहे. आता मी असं नाही म्हणतोय की अभ्यासक्रमावर थोडं थांबवते, अभ्यासक्रमामध्ये पण आपल्याला अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक जास्त आणखी घालण्याची गरज आहे का, काय वाटतं आपल्याला? मी तेच म्हणतो की मी असं नाही म्हणत की तुम्ही जास्त माग 500 वर्ष माग जावा किंवा 200, तुम्ही 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्ष, 100 वर्ष माग जाऊन मागचा इतिहास वाचा. आपल्याकडे ग्रेट लीडर्स आहे, स्वामी विवेकानंद आहे, भगतसिंग आहे. ह्यांना जर आदर्श धरून आजच्या युवा पिढीने जर त्यांचे पुस्तक वाचले, त्यांचे लेख वाचले, पुस्तक घेऊन वाचायचे नाही, नेटवर अवेलेबल आहे. जो वेळ आपण फेसबुकवर घालवतो, व्हॉट्सअपवर घालवतो, तो जर आपण त्या वाचनात घालवतो तर आपल्याला कळणार की आपल्या समोर आदर्श काय ना काय 50% तरी फरक पडणार. आणि काय होतंय आता पेरेंट्सचं पण हे चाललंय की नाही तुम्हाला IT मध्ये जायचंय, तुला इकडे जायचंय, तू कॉम्प्युटर शिक. ते सगळं गरजेचं आहे, म्हणजे उत्पन्नासाठी, रोजगारासाठी हे सगळं बरोबर आहे. पण आपण विसरतो
आपल्याला मुलांना आपण जेव्हा शिक्षण देतो, आपण युवा पिढीशी जेव्हा म्हणजे ते कॉलेजला जाताना तर त्यांना इंटरनेट घ्या, तुम्ही वापरा, पण वाचनची खूप गरज आहे. आजच्या काळात आपण तुम्ही बघतात पॉलिटिक्सचं खूप हे चाललंय, जातीवाद वाढलंय, म्हणजे रिलिजियसवर क्रिटिक होतात आहे, पण साहित्य जे आहे साहित्याकडे कोणी लक्ष देत नाही. साहित्य कोणी म्हणजे हा रिटायर झालेला आहे आर्मी ऑफिसर, ह्याला हे पुस्तक पाठवून द्यावा, त्याला नाही गरज आहे वाचायची, कारण त्याला अनुभव असतो तेवढं. पण जे मुलं आहे, मुलांना ती पुस्तक वाचायची गरज असती. मुलांनी अजून वाचन केलं पाहिजे. आपल्या देशासमोर आपल्यासमोर एक आदर्श उभं केला पाहिजे की ह्यांनी असं असं देशासाठी केलंय. आता भगतसिंग एक सोच होती, एक विचार होता भगतसिंगवर आपण पिक्चर काढले हे का, म्हणजे ते हे जे सगळं एक आपला इतिहास आहे, आपलं साहित्य आहे, हे खूप मोठी ताकद आहे जो आपण युवा पिढी समोर आणू शकतो आणि ज्याचं काम सरहद संस्था मागच्या 12-13 वर्षापासून करत आहे. बरोबर आहे सर. आता 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी या दिवशी फक्त देशहिताचं किंवा देशाचं गुणगान करणारं एखादं गीत नृत्य बसवलं की आमची जबाबदारी संपली असं कुठेतरी शालेय पातळीवर आपल्याला चित्र दिसतंय. सर, अमान्य करून चालणार नाही या गोष्टी. सातत्याने अशा उपक्रमांमधनं मुलांमध्ये हे बीज रुजवणं किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं, त्याही प्रश्नावर बोलावं. आणि सोशल मीडिया, अत्याधुनिक हे सगळं तंत्रज्ञान राष्ट्रीय ऐक्यासाठी किती धोकादायक ठरतं आहे दुर्दैवाने. जे चांगलं होऊ शकतं त्याची उलट बाजू होऊ शकते, त्यावरही प्रकाश टाका. असं आहे, आपण प्रासंगिक एखादी गोष्ट करतो. आता उदाहरणार्थ आपण हा सप्ताह 14 तारखेपासून 24 तारखेपर्यंत करतोय, पण राष्ट्रीय एकात्मता ही वर्षभर करावयाची बाब आहे. ही काही फक्त या सप्ताहापुरती नाही. 15 ऑगस्ट 26 जानेवारी ते महत्वाचे दिवस आहे म्हणून आपण साजरे करतो, पण देशाविषयीचं प्रेम हे संबंध आयुष्यभर नव्हे. पुन्हा आपण जन्म घेतला तर याच भूमीत जन्म घ्यावा या कल्पनेने स्वतःला बांधल्याशिवाय आपण राष्ट्र नावाच्या संकल्पनेपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि ते करण्यासाठी आवश्यकता अशी आहे की तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आणल्या पाहिजे. शिक्षणाचे विविध प्रयोग, समाज जीवन एकसंघ करण्याचा प्रयत्न, ज्या कारणामुळे समाजात विषमता आहे ती विषमता दूर करण्यासाठी त्या समाजापर्यंत जाऊन त्याची दुःख समजून घेऊन पुढे जाण्याची आवश्यकता, त्याची दुःख दूर करण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांमध्ये तो माझा आहे असं मांडण्याची कल्पना. जोपर्यंत हे घडणार नाही तोपर्यंत एकसंघ समाज निर्माण होणार नाही. ती मला आवडणारी एक फार छान कविता आहे. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, माझी या डोळ्यात नकळत आले पाणी, संपलेच रडणे पाहिले शेजाऱ्याला, पायच नव्हते त्याला. हे माझ्या मनात समाजाविषयी कधी वाटेल, आणि हे वाटलं नाही तर समाज एकसंघ होणार नाही, मग तो फक्त शब्दात राहील. खरं खरं. आणि हा एकसंघ समाज जर तसा निर्माण करायचा असेल ना तर समाजामध्ये समरसता आली पाहिजे. आणि समरसतेचा केंद्रबिंदू बंधुता आहे. ही बंधुता वरकरणी असून चालणार नाही. बंधुतेशिवाय समतेलाही अर्थ नाही, आणि अधिक स्वच्छ बोलायचं तर बंधुतेशिवाय स्वातंत्र्यालाही अर्थ नाही. म्हणून ही बंधुता निर्माण केल्याशिवाय तुम्ही एकात्मता प्राप्त करू शकत नाही. आणि बंधुता ही कृतीतून आणायची आहे, माझ्या वागण्यातून आणायची आहे. आणि तुम्ही मगाशी विचारल्या प्रश्नानुसार ती रोज दिसली पाहिजे. ती प्रासंगिक कोणत्या तरी दिवसाला दिसते, त्या दिवशी जरा ती अधिक दिसेल, हे बरोबर आहे. पण प्राण्यांवर प्रेम करावे हे फार काही शेतकरी आयुष्यभर करत असतो, पोळ्याच्या दिवशी फक्त पूजा करतो. खरंय. रश्मी गोखले भाईंदरवरनं आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो हॅलो हॅलो. हा, विचारू. हो, विचारा रश्मीते. हा, रश्मीते, आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा कृपया. हॅलो, नमस्कार. चर्चा खूपच छान चालली आहे. दोघांचाही अभिनंदन आणि आभार. राष्ट्रीय एकात्मता ह्या विषयावर खरंच फक्त आठवडाभर बोलून चालणार नाही. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की हे सगळं कंपल्सरी करण्यापेक्षा आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात, अभ्यासक्रमात विवेकानंद किंवा प्रत्येक धर्माच्या रिलेटेड पुस्तकांचं जर रोल मॉडेल्स तयार करण्याच्या निमित्ताने हे करता आलं तर आपापल्या ह्याच्यातले रोल मॉडेल्स मुलांसमोर राहतील. आणि आधी विचारला होता तोच प्रश्न की सैनिकी शिक्षण जर 8वी ते 12वी कंपल्सरी केलं तर एक स्वतःबद्दल, देशाबद्दल अभिमान वाटायला मदत होईल का? धन्यवाद.
नक्कीच रश्मिताई, दोन्ही प्रश्न खूपच चांगले आहेत त्यांचे. जसं त्यांनी सांगितलं, आपण मुद्दा छेडला होता की पाठ्यपुस्तकातून याच्यावर जास्त भर देण्याची गरज आहे का, हा एक त्यांचा मुद्दा होता. आणि सैनिकी शिक्षण, मला वाटतं त्या क्षेत्राशी आपण खूप जवळनं आपला संबंध आहे सर, की फक्त हे जे शिक्षण आहे देशाविषयीचं किंवा देशभक्तीविषयीचं, हे फक्त सैनिकी शिक्षणापुरतंच का मर्यादित राहावं? अशा पद्धतीचं शिक्षण आपण सर्वसामान्य सर्व मुलांना का नाही देत? पहिल्या प्रश्नाचं उत्तर खरं म्हणजे असं देता येईल की पाठ्यपुस्तकांमधून आणावयाच्या सगळ्या बाबी क्रमशः आपल्याला आणता येऊ शकतात. त्या आणल्याही पाहिजे. शेवटी आदर्श जीवन समोर उभं राहिलं की माणूस आदर्शवत वागतो. आपण मागच्या शतकातल्या पहिल्या 50 वर्षाचा विचार केला तरी लोकांना सगळ्या आदर्शवत असलेल्या लोकांच्या कल्पनेप्रमाणे जगावं असं वेगळं सांगावं लागत नसतं. पारतंत्र्यात आपण होतो तेव्हा. आता आपल्याला आपल्या देशाची सगळी पार्श्वभूमी आपल्या तरुण मुलांपुढे सातत्याने आणण्याची आवश्यकता आहे आणि ते पाठ्यपुस्तकातून केलं पाहिजे. हे जे म्हटलं आहे ते अतिशय बरोबर आहे. सैनिकी शिक्षण कंपल्सरी केलं पाहिजे याच्याबद्दलचा मुद्दा असा आहे की आपण आपल्या देशाची एकूण रचना अशी आहे की सगळ्या गोष्टी आपण अशा कंपल्सरी कराव्यात असं मला स्वतःला वाटत नाही. त्या प्रश्नातला भाव बरोबर आहे की शिस्त लावली गेली पाहिजे, मुलगा शिस्तीने वागला पाहिजे, त्याचा एक दिनक्रम असला पाहिजे, जसं आम्ही सैनिकी शाळेमध्ये सांभाळण्याचा प्रयत्न करतो त्याला तसं शिकवतो. पण मला विनोबांचं म्हणणं या संदर्भात जास्त बोलकं वाटतं की शिस्त लावल्यानंतर स्वयंशिस्तीने तो पुढे घडला पाहिजे. शिस्त लावण्याला मर्यादा असतात. लवकर उठ असं मला किती सांगितलं तर जोपर्यंत मला पटत नाही तोपर्यंत मी उठत नाही. फार तर तुमच्या धाकापोटी काही दिवस उठेल, पण लवकर उठणारी माणसं माझ्या डोळ्यासमोर सतत दिसत राहिली तर न बोलता मी बरोबर लवकर उठायला लागतो. म्हणून एका बाजूला आदर्श निर्माण झाला पाहिजे, दुसऱ्या बाजूला असलेला आदर्श सतत दिसला पाहिजे, तिसऱ्या बाजूला तो आदर्श अबोल पाहिजे, नकळत पाहिजे आणि नक्की पाहिजे. अबोल म्हणजे बोलणाऱ्या माणसाचं फार ऐकलं जात नाही, वागणाऱ्या माणसाचं ऐकलं जातं. खरं, या अर्थानं तो अबोल हा शब्द मी वापरला. आणि ते तुम्ही घडवलं आणि माणसं स्वयंशिस्तीने वागायला लागली की मग सैनिकाला अभिप्रेत असलेलं जे जीवन आहे ते मानवी जीवनात येतं. आपल्याकडे पूर्वीचे जीवन कसं होतं, ते काही सैनिकी शाळेत जात नव्हते, पण घरातली सगळी माणसं पहाटे उठल्यापासून रात्रीपर्यंतचा त्यांचा दिनक्रम एका वेगळ्या शिस्तीने सांभाळत असत. तशी स्वयंशिस्त लावण्याचा प्रयत्न शाळांमधून व्हावा. त्यासाठी आवश्यक असलेली शिस्त जी सैनिकी शाळेमध्ये केली जाते ती नक्की असावी, परंतु ती असताना त्यांच्या पुढची उदाहरणं ही महत्वाची जास्त असतात असं मला वाटतं. नक्कीच. जाहीदजी, जेव्हा मुलांबरोबर तरुणांबरोबर काम करता, आपण मगाशी उल्लेख केला की त्यांचे काही असंतोषाचे मुद्दे आहेत, त्यांचं काही म्हणणं आहे, शासनाने जर ते ऐकलं तर कदाचित अनेक प्रश्न सुटू शकतील, मार्गी लागू शकतील. आपल्याला काय वाटतं, शासनाकडनं अशा कोणत्या मागण्या आहेत तरुणांच्या की ज्या मागण्या पूर्ण झाल्या तर कदाचित राष्ट्रीय ऐक्याला त्याचा फायदा होईल, असं काय आपण शासनाकडनं अपेक्षित करता? एक तर युवकांसाठी एक नॅशनल इंटिग्रेशन जी पॉलिसी आहे ती नाही आहे, ती एक झाली पाहिजे. आणि युवकांना म्हणजे आपण सरहद संस्थाच्या माध्यमातून जसं जो काम आपण करतो की युवकांना प्रत्येक राज्यामध्ये आपण फिरवतो, त्यांना युवकांशी संवाद साधायला लावतो, लोकांशी ते संवाद साधतात. आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो, आपण साहित्य संमेलन घेतो, आपण फेस्टिवल्स घेतो. हे ह्याच्यासाठी असतात की राष्ट्रीय जी भावना आहे ती प्रत्येक राज्याचे, प्रत्येक जे वेगवेगळे प्रांतांचे लोक येतात त्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी हे उपक्रम करतात. आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन संवाद पण साधतो. आणि एकच मेसेज असतो की राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय देश जो आपला देश जो आता वेगवेगळ्या ह्याच्यासाठी सुटत आहे, म्हणजे तर त्याला एकत्र कसं आणायचं, युवकांना एकत्र कसं आणायचं, तर ह्याच्यासाठी आपण भाषा आहे, भाषांनी आपण देश जोडू शकतो. भाषाचे काही उपक्रम केले पाहिजे किंवा मुलांचे जे युवा पिढी आहे त्यांचे काही टूर्स केले पाहिजे, वेगवेगळे ह्याच्यात फिरवण्यासाठी, त्यांना संवाद साधण्यासाठी, त्यांच्या क्लिअरिटीसाठी ते टूर्स केले पाहिजे. आणि आपण शाळांचे जे शिक्षण आहे आणि शिक्षण संस्था किंवा खाजगी असू द्या, सहकारी असू द्या, तर त्यांना पण आपण एक
टूर करण्याचा, म्हणजे हा तुमच्या सिलेक्टेड मुलांना जसं करतच आहोत आपण, पण ह्याच्यावर जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण मिसअंडरस्टँडिंग जे असते, मी दुसऱ्या राज्याचा तुम्ही दुसऱ्या राज्याचा, हाच इंटर स्टेट हे असतो, तर हे पण एक खूप मोठा धोका असतो त्याच्यासाठी की तू यूपीचा आणि मी महाराष्ट्राचा, तर हे जे मग इंटर क्लॅशेस असतात, तर हे जे वाद आहे हे कमी झाले पाहिजे. तर ही देशाबद्दल भावना सगळ्यांची सेम असती, पण हे जे स्टेटचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा हे अशी काही गोष्टी बाहेर येतात. तर ह्याच्यावर शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि आपणही ह्याचा विचार केला पाहिजे की आपण हा माझाच भाव आहे, हा माझाच देश आहे. आपल्याला महाराष्ट्र आपण म्हणतो तर मराठी लँग्वेज येते, लँग्वेजचं प्रेम आहे, स्टेटचं प्रेम आहे, हा वेगळा मुद्दा आहे. पण दुसरा जेव्हा आपण दुसरा राज्याचा मुलगा येतो किंवा कोणी येतो आपल्याकडे, तर त्याला आपण असं नाही करावं की त्याच्या मनाला ते हट्ट नाही झाला पाहिजे की हा काहीतरी वेगळा ह्याच्यात. तर हे बारीक बारीक गोष्टींना आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला प्रल्हाद मगरे धुळ्यावरनं प्रश्न विचारतात. हॅलो हॅलो प्रल्हाद जी. हा सर मॅडम नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. या देशातील ग्रामीण भागामध्ये असलेल्या आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या जनतेला राष्ट्रीय एकात्मता व राष्ट्रभक्ती कशी समजून सांगाल? तर जो आजही स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी आयुष्याचे 90% आयुष्य खर्ची पाडतोय. नक्कीच नक्कीच प्रल्हादजी, खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यांचं जे म्हणणं आहे की ज्याला रोजच्या पोट भरण्याची भ्रांत आहे सर, समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत मागासलेल्या अशा पद्धतीची वागणूक दिल्या जाते, या सगळ्यांना आपण राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम, देशभक्ती कसं समजावून सांगणार आहोत? अगदी महत्वाचा आणि मोलाचा प्रश्न आहे. याचा मी थोडा उहापोमघा केलेला आहे. नक्की सर, आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, वेळ कमी आहे, पण सामाजिक आशयाचा विषय लक्षात घेता आपल्याला तो समाज समजूनच घेतला पाहिजे. अच्छा, त्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीचे असलेले प्रयत्न मनापासून केले पाहिजे. एफर्ट्स फ्रॉम द पॉइंट ऑफ पॉलिटिक्स आणि एफर्ट्स फ्रॉम द पॉइंट ऑफ इमोशन असा मी त्यात फरक करेन. मला हे असं वाटलं पाहिजे की हा माझा बंधू आहे, माझी हे दायित्व आहे आणि त्याचे ते प्रश्न सुटत नाही तोपर्यंत त्याला या प्रवाहात आणता येणं कठीण आहे. पण तरीही तो या प्रवाहामध्येच आहे. तो या प्रवाहापासून दूर करण्याचे जर प्रयत्न कुठे होत असतील तर तेही रास्त नाही. त्याला या प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून जे जे म्हणून करावयाचे ते करणं आपलं कर्तव्य आहे आणि ते प्रथम कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे. ती मुळातच राष्ट्र नावाच्या विषयाशी आपोआप समरसून वागतील याविषयी माझ्या मनात संदेह नाही. सर, आरक्षण हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा राष्ट्रीय एकात्मतेला पूरक आहे का मारक आहे, आपलं काय मत आहे? आरक्षण हा मुद्दा सामाजिक व्यवस्थेतून निर्माण झालेला आहे, तो आवश्यक आहे. आरक्षणाचं जेव्हा राजकारण केलं जातं तेव्हा ते राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण करतं. आरक्षण हा सामाजिक आशयातून जेव्हा बघितला आणि मगाशी मी प्रश्नाला उत्तर देताना जे म्हटलं तसं आरक्षणाची आवश्यकता त्या समाजामधले असलेले सगळे प्रश्न सुटेपर्यंत राहणारच आहे. फक्त आरक्षण नावाच्या संकल्पनेचा विचार कसा करावायचा याची आजच्या काळात गरज निर्माण झाली आहे. पण आरक्षण हे राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे असं मला वाटत नाही. आरक्षणाचा वापर करण्याची पद्धती मारक असू शकते. बरोबर आहे सर. राष्ट्रीय एकात्मता, समानता या मुद्द्यावर सखीच्या मंचावरनं बोलत असताना स्त्री पुरुष समानता हा मुद्दा देखील महत्वाचा आहे असं मला वाटतं वैयक्तिक. आपलं काय मत आहे सर? महत्वाचाच आहे. पण मला अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सहजीवनाची कल्पना मांडलेली आहे. शोषण नसावं, कोणीही कनिष्ठ नाही, जगण्याचा अधिकार आहे आणि जे जे गुण स्वाभाविकरित्या स्त्रीमध्ये निसर्गतत्व आहेत ते निसर्गतत्व गुणच आहेत. त्याला कमी लेखणं बरोबर नाही. आणि पुरुष आणि स्त्रीमधली भिन्नता आपल्या मुळात संस्कृतीने कधीही मानलेली नाही. ती निर्माण झाली आहे वेगवेगळ्या पद्धतीने व्यवहाराच्या जगतात. पण आपल्याला ती पूर्ततेच्या दृष्टिकोनातून बघायचं असेल तर मला असं वाटतं की एकच शब्द वापरतो म्हणजे तो पुरुष होईल. समभावाने बघण्याची भूमिका आपण जर निर्माण केली
तर समानतेच्या आग्रहाचं टोक गाठावं लागण्याची आवश्यकता राहणार नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे, खूप बोलता येऊ शकते या विषयाच्या संदर्भामध्ये. जाहीरजी, आपण जाता जाता काय सांगणार या विषयाच्या संदर्भामध्ये? प्रेक्षकांना आमच्या काय सांगू इच्छिता? मी एवढं सांगू इच्छितात की हा जो उपक्रम तुम्ही घेत आहेत हा खूप चांगला उपक्रम आहे आणि प्रत्येक जो कोणी हा चॅनल बघत असेल तर त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय देश हा भाव, देशासाठी एक जुड येण्याची गरज आहे. जातीवाद, हे प्रांत, रिलिजियस मॅटर हे सगळे साईडला ठेवून आपण भारतीय आहोत, आमचा देश एक आहे, ह्याची खूप गरज आहे आणि हा खूप चांगल्या प्रकारे हा चॅनल हा काम करत आहेत. ह्या चॅनलला माझा धन्यवाद. सर, आपण काय जाता सांगू शकतो? मी मगाशीच एक ती कवितेची ओळ सांगितली ना, भारताची या महारथाया सारे मिळून ओढूया. मी दुसरी ओळ त्यावेळी सांगितली नाही, पायी गतीन हाती शक्ती, हृदयी भक्ती जोड. वा. आणि तरुणांना सांगायचं असेल तर या देशासाठी झटा, या देशावर प्रेम करा, हासत जावे काट्यावरून तरुणांनी अनवाणी. अशी भूमिका ठेवून या राष्ट्रापुरता आपण जर समर्पित झालो तर मला असं वाटतं की आपलं सर्व कर्तृत्व आपण राष्ट्रासाठी समर्पित करावं, अशी तरुणांकडनं अपेक्षा. आणि या कार्यक्रमाला येता आलं याबद्दलचा माझ्या मनातला अतिशय आनंद व्यक्त करतो. नक्की सर. मंडळी, विषय खूप महत्वाचा आहे. या विषयामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे, प्रत्येकाने विचार करणं ही काळाची गरज आहे. कसा वाटला आजचा कार्यक्रम? आमचे सगळेच कार्यक्रम, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य कळवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता आज आहे, फेसबुक आहे www.facebook/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आता इथेच थांबूयात. दोन्ही पाहुणे आज आलात आणि खूप चांगली माहिती दिल्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.